2024 के लोकसभा चुनाव का पहला दौर खत्म हुआ, जिसमें विदर्भ में 5 सीटों पर चुनाव हुए। इन चुनाव में आश्चर्यजनक रूप से जबरदस्त मोदी विरोधी लहर देखने को मिली। ये लहर इतनी जबरदस्त थी कि दिग्गज नेता नितिन गडकरी और सुधीर मुनगंटीवार के नतीजे के बारे में निश्चित रूप से खुद भाजपा के पदाधिकारी कुछ बात नहीं कर पा रहे थे। एक सर्वेक्षण के अनुसार इस मोदी विरोधी लहर के कारणों में जहां एक ओर महंगाई और बेरोजगारी का बड़ा मुद्दा है, वहीं दूसरी ओर भाजपा नेताओं द्वारा दूसरे नेताओं की सरेआम बेइज्जती करना, घमंड भरा भाषण देना और दूसरों की पार्टियों को तोड़कर दागदार नेताओं को अपने साथ लेना ये मुख्य कारण है। मगर इसके बावजूद सर्वेक्षण से ये नेता सीख लेने के लिए तैयार नहीं और बार बार उद्धव ठाकरे, शरद पवार और राहुल गांधी के खिलाफ अपमानजनक शब्द इस्तेमाल कर रहे हैं, जिसका भरपूर फायदा महाविकास अघाड़ी को महाराष्ट्र में हो रहा है। ऐसे ही एक वार्ता में भाजपा के प्रदेश अध्यक्ष और अपने बदतमिजाजी के लिए मशहूर चंद्रशेखर बावनकुळे ने 14 कोटी जनतेचं सर्वेक्षण केलं जगातल्या कुठल्या एजन्सी मार्फत, तर या महाराष्ट्राच्या लायक व्यक्तीच्या यादीमध्ये टॉप क्रमांक 1 वर माननीय देवेंद्र फडणवीस जी असतील। कारण जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव जनजनामध्ये आहे। आणि एक दुसरं सर्वेक्षण केलं की या महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण, त्यामुळे सर्वात टॉपवर 1 नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील। खरं तर उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियता ही जी कमी झाली आहे, कोणी सभा घ्यायला तयार नाही, त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाही। उद्धव ठाकरेंना हे माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत। 18 खासदार मोदी यांच्या नेतृत्वात मागच्या वेळी 2019 ला निवडून आले। यावेळी शरद पवारची सोबत आणि काँग्रेस सोबत बसून उद्धव ठाकरेंनी आपला जनाधार संपवला। 18 खासदाराचा नंबर उद्धव ठाकरेंचा दिसणारच नाही आणि त्यामुळे त्यांना भीती वाटू लागली। निवडणुकीमध्ये विकासाचे वचननामे हे जनतेसमोर न मांडता ज्या गोष्टी निरर्थक आहे, महाराष्ट्राच्या जनतेला त्या गोष्टीची गरजच नाही आहे की महाराष्ट्राच्या जनता ज्या गोष्टी अपेक्षित करत नाही आहे, हे झालं ते झालं टोमणे मारणं। खरं तर कोणी या बाबीला लक्ष देत नाही। जनतेला विकास पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुरांना काम पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुराला शेतकऱ्यांना भाव पाहिजे आहे, सोयाबीन कापसाचे प्रश्न सुटले पाहिजे, धानाचे प्रश्न सुटले पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे। जाणता राजे कृषी मंत्री असताना शरद पवारजी ना हमी भाव मिळायचा, ना कधी शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मिळायचा, ना शेतकऱ्यांना कधी वीज मिळायची, ना शेतकऱ्यांना कधी सोलर पंप मिळायचे। शरद पवारजी कृषी मंत्री असताना हा महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर ॲग्रिकल्चरमध्ये गेला होता। मोदीजींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं केलं आणि म्हणून आज शेतकरी किमान अशाही परिस्थितीमध्ये अतिवृष्टी आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, अशाही परिस्थितीमध्ये शेतकरी हा त्या ठिकाणी मजबूत आहे। पण शरद पवारजी आता गोष्टी करता शेतकऱ्याच्या। आपण कृषी मंत्री म्हणून त्या काळामध्ये तुमचा इतिहास जरा पाहिला पूर्वाश्रमीचा, सर्वात जास्त महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर अन्याय कोणी केले असतील तर शरद पवारजी आपण केले आहेत। आणि त्यामुळे आता शेतकऱ्याचा पुळका आपण दाखवू नका। मोदीजीची गॅरंटी आहे शेतकऱ्यांना मजबूत करण्याची। सर, मोदींना पुन्हा गुजरातमध्ये वापस पाठवू अशा प्रकारे। खाने के शौकीनों के लिए खुश खबर, हैदराबादी ऑथेंटिक फ्लेवर अब चंद्रपुर में भी। जी हां, हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, जहां आप पा सकते हैं हैदराबाद का ओरिजिनल टेस्ट। हैदराबाद दम बिरयानी, वेज नॉन वेज करी, साउथ इंडियन नाश्ता, चाइनीज, तंदूरी, कबाब, ईरानी चाय, बादाम मिल्क और भी बहुत लजीजदार खाना। इंडोर और आउटडोर में फैमिली के साथ बैठने की उत्तम व्यवस्था और सर्वोत्तम सर्विस, वो भी एकदम किफायती दामों में।
हमारे यहाँ पार्सल और पार्टी के भी ऑर्डर लिए जाते हैं। एक बार अपने मित्र और परिवार के साथ अवश्य पधारें, आप दोबारा जरूर आएंगे, ये हमारी गारंटी। हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, ऑथेंटिक हैदराबादी फ्लेवर, नियर क्रोमा शोरूम, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9327461199, 7207556199। माना पालाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का? आहे तर शक्य आहे।